नमस्कार, मी आज दाखवणार आहे ढोकळा। एक वाटी रवा चाळून घेतला आपण निर्मळ छान आणि एक वाटी बेसन आहे मिक्स करून घेतलेला आहे। हे टाटा सोडा आहे। हे टाटा सोडा हे आपण इतका टाकून घेऊया। टाटा सोडा हे थोडा ओवा आहे, हे पण आपण चोळून टाकूया असा इथे खाली। हे असं छान होते जेणे हे इतकं मीठ टाकूया थोडंसं। हे कलर साठी हळद थोडी। अशा प्रकारे मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये थोडंसं तेल टाकूया आपण। ढोकळा आपला छान फुगते। याच्यात तेल टाकून घेऊया असं आणि छान हे असं मिसळून घेऊया। हे असं छान मिक्स करून घेऊया। हे लिंबू सत्व आहे, हे पण टाकून घेऊया याच्यामध्ये। वाटीमध्ये पाणी टाकलं, हे लिंबू सत्व टाकून घेऊया आपण। हे साखर आहे, हे पण टाकून घेऊया। हे 5 मिनिटं आपण भिजवून घेतलंय। हे विरघळलं सगळं, आपण हे बॅटर मध्ये टाकून घेऊया आणि छान असं स्मूथ पेस्ट बनवून घेऊया। हे आपण धिरड्याला पेस्ट बनवतो तशी मी चला दाखवते। आणि हे लिंबू सत्व आहे, हे पण आपण याच्यामध्ये पूर्ण पुडी टाकून घेऊया। ते आताच नाही, आपण ढोकळे लावताना टाकून घेऊया। हे टिप्स आहे छोटी, चला दाखवते। हे अशा प्रकारे बॅटर बनवून घ्यायचं आपण ढोकळ्यासाठी। अजून थोडा वेळ हलवून घेऊया। हे असं छान हे छान फुललं रव्यानं आणि सोड्यानं मस्त फुलले। हे 5 मिनिटात थांबून नंतर आपण ढोकळे लावून घेऊया। अशा प्रकारे फुलले मित्रांनो। हाताने छान पैकी हलवता येते म्हणून मी हाताने हलवायले। हात स्वच्छ धुवून घेतलेला आहे माझा। हे विनो पुडी आता मी टाकून घेते आणि लगेच 5 मिनिटांमध्ये लावणार आहे। जास्त वेळ थांबणार नाही विनो टाकल्याने, कारण का आपलं हे पटकन लावलं ना तेवढा ढोकळा छान फुलते। आणि 5 मिनिटात आपण हे पात्र भरून घेऊया आणि टाकून अशा प्रकारे सर्व भरून घेऊया। अशा प्रकारे सर्व लावून घेऊया आणि कसं छान इडली 5 मिनिटात होते बघूया आपण। आकाराची ढोकळा व्हायला फोडणीसाठी लागणारं साहित्य आपण ढोकळा फोडणी घालून घेऊया। इथं लसूण खिसलेला आहे, कढीपत्ता, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या आहेत। हे पूर्ण साहित्य आणि इकडे बघा आपली ढोकळा तयार झालेला आहे। बघा किती मऊसूद असे ढोकळा तयार झालेला आहे आपला तयार। चला फोडणी मारून घेऊया आपण ढोकळ्याला। इथं टाकले मी तेल। तेल गरम झालंय, आपण राई टाकून घेऊया आणि मिरच्या हे कढीपत्ता टाकून घेऊया। लसूण आहे खुडलेला, हे पण टाकून घेऊया। थोडंसं पाणी टाकून घेऊ। किती स्पाइसी झाली, किती जाळीदार ढोकळा झाला बघा। प्लीज आवडल्यास लाईक करा मित्रांनो आणि करून पहा असा ढोकळा। धन्यवाद।